मला एक आठवलं ना, तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशाचे एक सर्वात मोठे कमांडर होते आणि तुम्हाला माहिती आहे जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांचे ते हेड होते, तिघांवर ते होते. हालेलुया. पण काही वर्षांपूर्वी तुम्हाला माहिती आहे काय झालं? आता विचार करा, तो माणूस सर्व आर्मी, मिलिटरी, नेव्हीचा हेड होता, त्याच्या मागे कितीतरी बॉडीगार्ड होते, पण तुम्हाला माहिती आहे त्याचं एरोप्लेनच गायब झालं आणि तो कुठं गेला हे समजलंच नाही. आतापर्यंत त्याचं एरोप्लेन सापडलं नाही. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया, जर येशू आपल्या बरोबर आहे तर आपण सुरक्षित आहोत. हालेलुया. पण येशू जर आपल्या बरोबर नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे आता येशू या शब्दाचा येशुवा, हालेलुया है ना, येशुवा, येशू प्रियांनो या शब्दाचा अर्थ आहे तारण. अर्थ काय? जर येशू आपल्या बरोबर आहे आपलं तारण होतं. हालेलुया. इतकंच नाही की आपले पाप क्षमा होतात आणि आपल्याला स्वर्ग मिळतं, हालेलुया, पण रोजच्या जीवनामध्ये देखील, हालेलुया, आपण ते वचन वाचूया ना. जर आपण स्तोत्र संहिता 91 मध्ये जर आपण आलो, स्तोत्र संहिता 91, हालेलुया, आणि खरोखर प्रियांनो स्तोत्र संहिता 91 मध्ये असं म्हटलं ना, सर्वजण माझ्या मागे बोला, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हालेलुया. काय सांगत तिथे बायबल? कोणतेही अरिष्ट, कोणतेही संकट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी म्हणजे कोणताही आजार तुझ्या तंबूजवळ, तंबू म्हणजे आपले शरीर, तुमच्या शरीरामध्ये कोणताच आजार येणार नाही. हालेलुया. पण कुणाच्या? इथे बायबल सांगतं, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. हालेलुया. ज्यास आपण प्रियांनो परमेश्वराला शरण जातो. आपण बोलतो प्रियांनो, माझी बुद्धी नाही, माझी शक्ती नाही, माझा पैसा नाही, माझं फलाना नाही, हालेलुया, माझा येशू, तूच माझं सहाय्य करत आहेस, तूच माझा बचाव करणार आहेस. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण पूर्णपणे प्रभूला शरण येतो, ज्यावेळेस आपण पूर्णपणे आपले जीवन त्या परमेश्वराच्या हातामध्ये देतो, तो परमेश्वर, जसं इथं बायबल सांगतं ना, कोणतंही अरिष्ट तुझ्यावर येऊ देणार नाही, कोणताही आजार तुझ्या तंबूजवळ, तुझ्या शरीरामध्ये येणार नाही. इतकंच नव्हे, इथं बायबल सांगतं, तो तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. हालेलुया. काय करतो परमेश्वर? त्याच्या देवदूतांना आज्ञा देतो. हालेलुया. जरी तुम्हाला दिसत नाही, पण इथं हजारो देवदूत आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर म्हणून ही खूप गरजेची गोष्ट आहे, परमेश्वरावर अवलंबून राहणं, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणं. हालेलुया. खरोखर प्रभूला धन्यवाद. प्रत्येक साक्षींसाठी यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. आपलं बायबल आपण उंच करूया आणि कबुली देऊया. सर्वजण बोलूया. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी परमेश्वराच्या वचनाकडं माझे कान लावणार आहे. माझ्या डोळ्यासमोरून हे वचन जाऊ देणार नाही. परमेश्वराचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. आणि आज
परमेश्वराचं वचन मला जीवन देणार आहे, माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडा समान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लागणार. जे काही मी हाती घेणार आहे त्यामध्ये मी यशस्वी होणार. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस, तुम्हाला यशस्वी केलंस, तुम्हाला आशीर्वादित केलंस. धन्यवाद तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. पिता आम्ही धन्यवाद 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 देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. पिता आम्हाला तुझं वचन दिलंस, पिता तुझं सत्य आम्हाला समजलेलं आहे आणि तुझ्या सत्याने आम्हाला सर्व बंधनातून बाहेर काढलं. पिता आम्ही धन्यवाद, तुझ्या सत्याने आम्हाला विजयी केलं. आत्म्याची तलवार तू आम्हाला दिलीस की पिता आम्ही सैतानाच्या सर्व दुष्ट शक्तींचा नाश करावा. प्रभू तुझं वचन आम्हाला दिलंस, हालेलुया, की आम्ही विजयातून विजयामध्ये पुढं आणि पुढं जावं. पिता धन्यवाद 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 देतो तुझ्या वचनासाठी. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वराचं वचन म्हणजेच येशू ख्रिस्त. कारण बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि बायबल हे पण सांगतं की शब्द देही झाला, शब्द माणूस झाला. आणि तो शब्द का माणूस झाला? हालेलुया. प्रियांनो, तो शब्द यासाठी माणूस झाला कारण आपण सर्वांनी पाप केलं होतं. पापामुळं आपल्याला मरण, नरक, आजार, शाप, दुःख, आजार आपल्या जीवनामध्ये आले होते. पण तो शब्द, तो देव मनुष्य बनून त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला, त्याचं रक्त सांडलं आणि त्याच्या मोलवान रक्ताने आपले सर्व पाप क्षमा झाले. हालेलुया. प्रियांनो, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्यामध्ये आणि देवामध्ये करार झालाय. हालेलुया. प्रियांनो, त्या करारामुळं, त्या येशूच्या रक्तामुळं आपण त्या नरकाच्या वेदनांमधून, त्या नरकामधून प्रियांनो आपल्याला मुक्ती मिळालेली. त्या येशूच्या मूलवान रक्तामुळे तुम्हाला माहितीये सैतान आता तुम्हाला हात लावू शकत नाही. कारण बायबल सांगतं जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, म्हणजे जो त्या मूलवान रक्तामध्ये राहतो, हालेलुया, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. हालेलुया. हालेलुया. आणि तीच गोष्ट आज आपण बघितली प्रियांनो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे जसं आपण येशूच्या रक्तामध्ये आपण आपले जीवन जगतो, हालेलुया, कोणताच सैतान आपल्याला हात लावू शकत नाही. हालेलुया. येशूचं रक्त प्रियांनो आपला बचाव करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि मग प्रियांनो आता एक महत्वाची गोष्ट ना प्रियांनो, परमेश्वराचं वचन, जे वचन आहे आपण पाहतो विशेष करून नवीन करार. नवीन करार म्हणजे काय? नवीन करार म्हणजे येशूच्या बलिदानाच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला जे सर्व आशीर्वाद मिळाले ते नवीन करारामध्ये. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशूच्या रक्ताच्या द्वारे काय झालं? येशूच्या रक्ताच्या द्वारे स्वर्ग उघडले. आमेन. आणि स्वर्गाचे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळाले. त्यामुळे इफिसकारास पत्र 1:3 मध्ये असं म्हटलं, देवाने स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये, सर्वजण बोला, ख्रिस्तामध्ये आपल्याला आशीर्वादित केला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये, येशूमध्ये रोज आणि रोज आणि रोज राहायचंय. कारण फक्त येशूमध्ये आपण सुरक्षित आहोत. हालेलुया. तुम्हाला माहितीये बायबलमध्ये एक उदाहरण आहे, जे इस्रायल लोक आपण पाहतो मिस्र देशामध्ये गुलाम होते, पण देवाने
सांगितलं की पूर्ण मिस्र देशामध्ये आता मी एक मोठी मरी पाठवणार आहे. आणि ती मरी काय माहितीये की मिस्र देशामध्ये जितके सर्व परिवार आहेत त्या परिवारामध्ये राहणारा प्रत्येक पहिला जन्मलेला मुलगा मरणार आहे. काय होणार आहे? प्रत्येक पहिला जन्मलेला मुलगा. इतकंच नव्हे तर जे जनावरांचे जे बत्स आहेत, जनावरांचे प्रथम जन्मलेले जे मेंढरे बकरे जे पण आहेत ते पण मरणार आहेत. हालेलुया. पण परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं, हालेलुया, पण तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आमेन. परमेश्वराने प्रत्येक इस्रायल लोकांना सांगितलं, इस्रायल मध्ये जितके सर्व परिवार आहेत त्या सर्व परिवारांना सांगितलं, तुम्हाला एक कोकरा घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? कोकरा. त्याचं बलिदान करायचं. त्याचं रक्त घेऊन तुम्हाला ते रक्त तुमच्या घराच्या कपाळपट्टीला आणि दोन्ही दार बायांना लावायचं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रियानो, इस्रायल लोकांनी प्रत्येक परिवारांनी काय केलं ना, तो कोकरा घेतला, त्याला अर्पण केलं, त्याचं रक्त घेऊन त्यांनी त्यांच्या घराच्या कपाळपट्टीला आणि दोन्ही दार बायांना ते रक्त लावलं. हालेलुया. आणि प्रियानो, ज्यावेळेस ते रक्त लावलं काय झालं? हालेलुया. पूर्ण मिस्र देशामध्ये पूर्ण आपण पाहतो इजिप्त मध्ये काय झालं? जे सर्व परिवार आहेत त्या सर्व परिवारामध्ये पहिला जन्मलेला मुलगा मरण पावला. काय झाला? पहिला जन्मलेला मुलगा मरण पावला. पण ज्या ज्या घराला ते रक्त लावलेलं होतं, हालेलुया, त्या घरामध्ये मरी आलीच नाही. हालेलुया. तर प्रियानो, हा कोकरा कोण आहे? प्रियानो, हा जो कोकरा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आता जुन्या करारामध्ये तो फक्त येशू ख्रिस्ताचं प्रतीक होता. येशू ख्रिस्त काय करणारे? बलिदान करणारे. हालेलुया. म्हणून त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे काय झालं? प्रत्येक परिवाराचा बचाव झाला. त्यांच्या घरामध्ये मरण आलं नाही. हालेलुया. तर आता तो जो कोकरा आहे, हालेलुया, जो खरा कोकरा, हालेलुया, जो खरा कोकरा, त्या खऱ्या कोकऱ्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर प्राण दिलेला आहे. हालेलुया. आणि प्रियानो, त्यांनी तर फक्त तो प्रतीक ना, आपण पाहतो प्रतीक असलेल्या त्या कोकऱ्याला कापलं आणि लावलं, पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खरोखर जो जिवंत देवाचा पुत्र, हालेलुया, त्या जिवंत देवाच्या पुत्राने त्याचा जीव दिला, त्याचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्पण केलं. आणि जर तुम्ही विश्वास ठेवता तर प्रियांनो, आता त्याचं मोलवान रक्त तुमच्या शरीरावर, तुमच्या आत्म्यावर देवाने लावलेलं. हालेलुया, हालेलुया. सर्वजण बोला, येशूचं रक्त माझ्या जीव शरीर आत्म्यावर आहे. येशूचं रक्त मी माझ्या परिवाराला लावतो. येशूचं रक्त मी माझ्या मुलांना लावतो. येशू तुझं रक्त मी माझ्या पूर्ण कुटुंबाला लावतो. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण विश्वासाने ते मोलवान रक्त आपण आपल्या मुलांना लावतो. ज्यास आपण ते रक्त प्रियानो आपल्या कुटुंबाला लावतो. जसं इस्रायल देशाला देवाने काय केला? त्यांचा बचाव केला. देवाने इस्रायल लोकांचा काय केला? बचाव केला. तसंच ते मोलवान रक्त तुमचा आणि माझा बचाव करतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आपण विश्वासाने, आपण कसं? विश्वासाने ते मोलवान रक्त आपण स्वतःला लावलं पाहिजे. हालेलुया. आणि विश्वास ठेवला पाहिजे की खरोखर येशूच्या रक्ताच्या द्वारे माझ्या कुटुंबाला परमेश्वराने झाकले. ज्या क्षणी आपण हा विश्वास ठेवतो काय होतो? आपण देवाच्या गुप्त स्थानामध्ये, आपण कुठं? देवाच्या गुप्त
गुप्त स्थानामध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजेच काय माहिती तुम्हाला, गुप्त, सर्वजण बोला गुप्त. गुप्त सैतानासाठी आपण गुप्त बनून जातो. सैतान तुम्हाला पाहू शकत नाही. सैतान आंधळा होऊन जातो. हालेलुया. जिथे येशूचं रक्त आहे, हालेलुया, तिथे सैतान येऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहितीये प्रियांनो, जर सैतान, कारण तुम्हाला माहितीये सैतान काय करायला येतो तरी कशासाठी? तो येतो एकच गोष्टीसाठी, घात, हत्या आणि नाश करायला. पण ज्यावेळेस येशूचं रक्त आपल्यावर असतं, हालेलुया, आपण गुप्त होऊन जातो. तुम्हाला बघू शकत नाही, दुष्ट शक्ती तुम्हाला बघू शकत नाही. हालेलुया. आणि खरोखर आपला बचाव होतो. म्हणून या शेवटच्या काळामध्ये, जसं मी तुम्हाला सांगत आहोत, आपण कुठं आहोत? शेवटच्या काळामध्ये. आणि शेवटच्या काळामध्ये काय होते आपण बघत आहोत. विमानं पडतेत, बॉम्ब फुटतेत, ऍक्सिडेंट होते, जिथं तिथं आपण पाहतो पाप वाढते. जिथं तिथं पाहतो, तुम्ही बघत असाल न्यूज मध्ये, बलात्कार होते, अशा भयंकर घटना होते. कारण बायबल मध्ये लिहिलं शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? काय होणार आहे? कठीण दिवस येतील. हे बायबल मध्ये 2000 वर्षापूर्वीच लिहून ठेवलेले आहे की शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येतील. प्रियांनो, अशी परिस्थिती आहे की पहिली नव्हती अशी परिस्थिती. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टींवर लोकांना इतका राग येतो, लगेच चाकपुसुऱ्याने भांडणं सुरू होतात. हालेलुया. जर कोणी कुणाला साईड नाही दिली, लोकांमध्ये इतका राग, लगेच त्याच्यासाठी खून करून टाकतात. मला का पुढे जाऊ दिलं नाही? का? कारण हे बायबल मध्ये लिहिले शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? कठीण दिवस येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, है ना? लोक कसे बनतील? स्वार्थी, धनलोभी, खुखार, घमंडी, गर्विष्ठ. त्यांचं अंतःकरण दगडासारखं होईल. त्यांचं अंतःकरण कसं होईल? दगडासारखं होईल. आणि ते आपण रोज आपण बघतच आहोत या जगामध्ये. या सर्व गोष्टी घडत. हालेलुया. कारण जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, हालेलुया, परमेश्वर, हालेलुया, त्याच्या लोकांमध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये फरक करतो. काय करतो? हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मिसर देशामध्ये सर्व पीडा आल्या होत्या, त्यांच्या देशावर ना काय काय पीडा आल्या तुम्हाला माहिती आहे ना? जी सर्व जमिनी धुळीच्या उवा बनल्या, त्यांचं घर उवांनी भरून गेलं. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या देशामध्ये जे फ्रॉग्स, काय बोलतात, बेडका आले, पूर्ण त्यांचं घर बेडकांनी भरून गेलं. आहे की नाही? प्रियांनो, त्यांचा वेगवेगळा, इव्हन जे तुम्हाला माहिती आहे, आता हे सर्व त्यांचे देव होते. बेडूक त्यांचा देव होता, उवा त्यांचा देव होते, गाय बकऱ्या सर्व त्यांचे देव होते. पण देवाने जे सर्व देव होते ना, त्या देवांना मारून टाकले. आणि देवाने दाखवलं, हालेलुया, त्या उवा तुमच्या देव नाहीत, ते बेडक तुमचे देव नाहीत, त्या गाया तुमच्या देव नाहीत, मी सर्वात महान सर्वश्रेष्ठ देव आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, शेवटच्या काळामध्ये म्हणून परमेश्वर काय करत आहे? मी मागच्या वेळेस आपण हा विषय सुरुवात केला. परमेश्वर काय करत आहे? परमेश्वर बोलतो, शेवटच्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या पुत्र आणि कन्यांवर करेन. काय करेल शेवटच्या काळामध्ये? मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्यांवर करेन. हालेलुया. का? कशासाठी? हालेलुया. कारण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्यावर येतो, आपला बचाव होतो.
आमेन. देवाचा आत्मा, सर्व बोला देवाचा आत्मा. आता सर्व बोला देवाचं गौरव, परमेश्वराचं तेज. हालेलुया. या मागच्या वेळेस आपण ते वचन वाचलं, पण पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया. आपण जर या वेळेस यशाचं पुस्तक याचा 60 अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचूया. 1 आणि 2. 1 आणि 2. 60 अध्याय 1 आणि 2. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. हालेलुया. बायबल सांगतं, सर्व मला उठ, प्रकाशमान हो, कारण येशू तुझ्याकडे आला आहे. हालेलुया. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. हालेलुया. प्रियांनो, येशू आला. येशूने त्याच्या रक्ताने आपल्याला धुतलं, शुद्ध केलं, पवित्र केलं. हालेलुया. आणि त्या येशूच्याच मोलवान रक्तामुळं आता देवाचा आत्मा म्हणजेच देवाचा तेज, देवाचं सामर्थ्य आपल्यावर उतरून आलेलं आहे. आमेन. आता शेवटच्या काळामध्ये इथं बायबल सांगतं, पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं जगामध्ये काय काय होते. जागोजागी भूकंप होते, जागोजागी युद्ध होते, जागोजागी मर्या येते, जागोजागी खून होते, जागोजागी गुंडा गर्दी चालू आहे, सगळीकडे शापित, सगळीकडे आपण पाहतो. का? कारण इथं बायबल सांगतं पृथ्वीला काय झाकत आहे? निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे. सर्वजण बोला, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचा आत्मा आपल्यावर आलेला आहे. आणि म्हणून बायबल काय सांगते, शेवटच्या काळामध्ये जसं पृथ्वीवर निबिड काळोख येणार आहे, पण देवाच्या लोकांवर बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये असं होईल. परमेश्वर बोलतो, मी सर्व मानव जातीवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, हा परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस आपल्यावर येतो, परमेश्वराचं तेज ज्यावेळेस आपल्यावर येतो, त्यावेळेस काय होतं माहितीये तुम्हाला? आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर प्रकाश आहे तर तिथं अंधार येऊ शकतो का? तुम्ही ट्यूब लावली, घरामधले सर्व उजेड, घरामधले सर्व लाईट तुम्ही ऑन केलेत. ऑन कोणी केले? तुम्ही केले. तुम्ही जर करणार नाही तर होणार नाही. आणि म्हणून इथं बायबल काय सांगतं? उठ, प्रकाशमान. हालेलुया. काय सांगतं बायबल? उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. तुम्हाला उठावं लागेल आणि प्रार्थना करावा लागेल. तुम्हाला उठावं लागेल आणि बायबल वाचावा लागेल. तुम्हाला उठावं लागेल आणि येशूवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही जर प्रार्थना करणार नाही, तुम्ही जर बायबल वाचणार नाही, तुम्ही जर देवाकडे येणार नाही, तर अंधार येईल. कारण बायबल सांगतं तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल आणि सैतान लांब पळून जाईल. अंधार. हालेलुया. म्हणून या शेवटच्या काळामध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय? उठ, प्रकाशमान. हालेलुया.
प्रार्थना करण्यासाठी कंटाळा करू नका. देवाचं वचन वाचण्यासाठी कंटाळा करू नका. चर्च मध्ये येण्यासाठी कंटाळा करू नका. हालेलुया. कारण बायबलमध्ये असं म्हटलेले, बंधूने ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं व, आणि बायबल सांगते तेथेच परमेश्वराने आशीर्वाद हे वतन ठेवलं आहे. तुम्ही जर प्रियांनो देवाच्या घरामध्ये चर्च मध्ये रेग्युलर येणार नाही, हालेलुया, तुम्ही देवाच्या आशीर्वादांपासून वंचित राहणार आहात. हालेलुया. म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये मंडळीमध्ये येतात. हालेलुया. बायबल सांगतं की देवाच्या घरामध्ये रोवलेले आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. हालेलुया. हे फक्त पैशाविषयीची समृद्धी नाहीये. या शेवटच्या काळामध्ये प्रियांनो तुमचा आणि माझा बचाव झाला पाहिजे. कारण आता इथून पुढे अनेक गोष्टी होणार आहेत. मर्या येणार आहेत, युद्ध होणार आहेत, अनेक गोष्टी होणार आहेत. पण जे देवाच्या गौरवामध्ये, जे देवाच्या तेजामध्ये प्रियांनो त्यांचा बचाव होणार. आणि जे देवाच्या तेजापासून दूर आहेत, जे देवाच्या सामर्थ्यापासून दूर आहेत, जे अंधकारामध्ये फक्त एक दैहिक जीवन जगत आहे, त्याचं काय होईल सांगू शकत. हालेलुया. हालेलुया. काय होईल मी सांगू शकत नाही. जगामध्ये जे लोक आहेत त्यांचं काय होईल आपण सांगू शकत नाही. जस्ट कालच एक न्यूज, बॉम्बे मध्ये एक माणूस चालला होता, ओके, आणि तिथं चाललेलं असताना तिथं स्विमिंग पूल होता. त्याचं काही लक्ष नव्हतं. मला असं वाटतं रात्रीची वेळ होती आणि तो तिथं गेला आणि त्या स्विमिंग पूल मध्ये पडला आणि मृत्यू झाला. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण अनेक साक्ष ऐकल्या ना, आज अनेकांनी साक्ष दिल्या की वेगवेगळ्या तऱ्हेने परमेश्वराने त्यांचा बचाव केला. का? परमेश्वराचं तेज तुमच्यावर, देवाचा प्रकाश तुमच्यावर. जर प्रकाश तुमच्यावर आहे तर अंधार तुम्हाला हात लावू शकणार नाही. हालेलुया. बोला परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा आत्मा. हालेलुया. तर प्रियांनो शेवटच्या काळामध्ये देव त्याच्या आत्म्याचा वर्षाव आपल्यावर यासाठी करत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण देव जगाच्या लोकांमध्ये आणि देव त्याच्या लोकांमध्ये फरक करणार आहे. जगामध्ये नाश होणार आहेत, जगामध्ये आजार आणि शाप आणि खून आणि सर्व वाईट गोष्टी होणार आहेत. पण आपण बघितलं हालेलुया, ज्यास देवाचा आत्मा येतो. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं या शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे. इथं बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे ना. इथं बायबल सांगतं, मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतुटणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले, सर्व ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हाला भरपाई करून देईल. पुन्हा एकदा बोला, त्यांची तुम्हाला भरपाई करून देईल. हालेलुया. तर प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जगामधले लोक शापित होणार आहेत, त्यांना खायला अन्न नाही भेटणार. म्हणजे देवाचे लोक आहेत. परमेश्वर इथं आपण पाहतो ना 25 वचनामध्ये काय म्हटलं की तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल, आणि ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. हालेलुया. परमेश्वर काय करणार आहे शेवटच्या काळामध्ये? फरक करणार आहे त्याच्या लोकांमध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये. जे देवासाठी समर्पित आहेत, जे देवासाठी उभे आहेत, जे येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या वचनाप्रमाणे चालतात, ऑफकोर्स हे सर्व देवाच्या
पवित्र आत्म्याच्या द्वारे होतं. हालेलुया. की तो देव आपल्याला त्या पवित्र आत्म्याने भरतो. म्हणूनच स्तोत्र संहिता 23 मध्ये काय म्हटलं, तो मला त्याच्या नीती मार्गांनी चालवितो. तो काय करतो, मला त्याच्या देवाचा आत्मा आपल्याला वचनाप्रमाणे चालायला सहाय्य करतो. परमेश्वराचं तेज आपल्यावर, तो बघा, परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं तेज. हालेलुया. आणि परमेश्वराचं तेज म्हणजे देवाचा आत्मा. हालेलुया. आता सर्वजण बोला, परमेश्वराचं तेज. हालेलुया. म्हणजे परमेश्वराचा प्रकाश. तेज म्हणजे काय? प्रकाश. आणि ज्या शहाण्या कुमारी होत्या त्यांच्याकडे काय होतं? म्हणजे काय? म्हणजे काय? परमेश्वराचं तेज कुणावर होतं? शहाण्या कुमारिकेंवर होतं. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश होता. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस वर आला, बायबल सांगते त्या शहाण्या कुमारी होत्या त्या वराबरोबर निघून गेल्या. आणि ज्या मूर्ख कुमारी होत्या त्यांच्याकडे काय होतं? दिवा होता पण तेल नव्हतं. आणि जर तेल नसलं तर दिवा कसा लागल? तुम्ही बायबल पूर्ण वाचले पण जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नाहीये तर तुम्ही या वचनाप्रमाणे आचरण करू शकत नाही. हालेलुया. देवाच्या वचनाप्रमाणे. तुम्हाला माहितीये कितीतरी असे लोक आहेत ना त्यांना पूर्ण बायबल पाठ आहे. हालेलुया. पण त्यांना त्या वचनाप्रमाणे आचरण करता येत नाही. का? कारण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये नाही. हालेलुया. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला देवाचं वचन पण पाहिजे आणि देवाचा आत्मा पण पाहिजे. देवाचा आत्मा, देवाचं तेज. आणि ज्यावेळेस तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये, त्यावेळेस आपण काय करणार आहोत? आपण त्या वचनाप्रमाणे चालणार आहोत. आमेन. चल बोला, परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचा अग्नी. हालेलुया. है ना? प्रकाश, अग्नी, तेज, या तिन्ही गोष्टी एकच आहे. हालेलुया. आणि प्रकाश, तेज आणि अग्नी. बायबल मध्ये तिथं म्हटलं, उठ प्रकाशमान हो, कारण परमेश्वराचं तेज तुझ्यावर आलं. आमेन. आणि परमेश्वराचं तेज ज्यावेळेस आपल्यावर येतं त्यावेळेस काय होतं? तर आपण एझेकिएल याच्या 36 अध्याय आणि 27 वचन आपण वाचलं. इथं बायबल सांगतं, वाचा 27 वचन. एझेकिएल 36. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल. 27. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मी तुमच्या ठाई, सर बोला, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. कधी नियमांनी चालणार? कधी नियमांनी चालणार? हालेलुया. नियमांनी कधी चालणार? तुमचं शरीर नाही चालू शकत नियमांनी देवाच्या. तुमचं शरीर भटकून जातं. हालेलुया. पण ज्यांच्यावर देवाचा आत्मा येतो, परमेश्वर बोलला, शेवटच्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करील. मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालीन आणि काय होईल? तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. आमेन. हालेलुया. अजून एक वचन आपण बघूया नवीन करारामधलं. जर आपण पेत्राचे
पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि यावेळेस आपण दुसरं वचन वाचूया. दुसरं वचन, देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात अज्ञानकीत राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. किती परदेशवासी? तुम्ही या जगामध्ये परदेशी आहे का हे जग तुमचं आहे? कोण परदेशी आहे? मी तर परदेशी, मला नको हे जग. हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, जे परदेशवासी हे जग आपलं नाहीये. किती तुम्ही बोलला हे माझ्या नावावर आहे, हे माझ्या नावावर आहे, बिल्डिंग माझ्या नावावर आहे, 100 एकर माझ्या नावावर आहे. मेल्यावर 1 सेंटीमीटर पण तुमच्या बरोबर जाणार नाही, सर्व इथंच. हालेलुया. पण स्वर्गामध्ये येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मोठा बंगला बांधलेला, मोठा बंगला, आणि तो आपला आहे. त्याच्यावर आपला पूर्ण हक्क आहे. धरसोड नाही होत. एकदा गेले की तिथंच आहे आपण. हालेलुया, हालेलुया. पण तिथं जाण्यासाठी एक महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगते, देव पित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे, सर्वजण बोला, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित, पुन्हा एकदा बोला, आज्ञा पाळण्यासाठी, पुन्हा एकदा बोला, आज्ञा पाळण्यासाठी. हालेलुया. या वचनामध्ये काय लिहिलं? इथं बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारे, सर्व बोला, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञा पाळण्यासाठी. कशाच्या द्वारे आज्ञा पाळणार? कशाच्या द्वारे? इथं बायबल सांगतं प्रियांनो, देव पित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे. कशाच्या द्वारे? पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरणात. सर्वजण बोला, पवित्रीकरणात. पवित्रीकरणात म्हणजे काय? पवित्र म्हणजे काय? पवित्र, पवित्र म्हणजे काय माहिती तुम्हाला? देवासाठी वेगळे केलेले. सोबत देवासाठी वेगळे केले. आणि देवासाठी वेगळे केलेले आपण कसं बनतो? देवासाठी आपण वेगळे कसे बनतो? देवासाठी आपण वेगळे कसे बनतो? आज्ञा पाळून. कसे? देवाच्या आज्ञा पाळून आपण देवासाठी वेगळं बनतो. आमेन. इथं बायबल सांगतं पवित्रीकरणात आज्ञांकित. आज्ञांकित म्हणजे काय? आज्ञा पाळणं. आज्ञा कशाने पाळणार? कशाने? कशाच्या द्वारे? कशाच्या? आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतो उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्यावर, परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावला आहे. परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश. हालेलुया. म्हणजेच पवित्र आत्मा. आणि तो पवित्र आत्मा काय करतो? इथं बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पवित्र होतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण काय होतो? पवित्र होतो, वेगळे होतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालायला.
देवाच्या वचनाप्रमाणे आपण चालायला. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश आणि पवित्र आत्मा तिन्ही एकच आहे. आणि हा पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये, देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये, तर आपण आपल्या शरीराला हरवू शकतो. कारण तुमचं शरीर कुठं पण घुसतो. हालेलुया. आपल्याला आपल्या शरीरावर ताबा मिळवता येत नाही. हालेलुया. कुठे जेवण वाटत आहे, बघतोय आपण तिथं दगड ठेवलाय, त्याला सर्व हे केले, पण माणसाचं पोट, चला जाऊ, काय फरक पडतोय? माणसाला काय करता येत नाही, शरीराला आवडता येत नाही, बोलता येत नाही, थांब. जर देवाचा आत्मा आपल्यामध्ये, देवाचा आत्मा आपल्याला काय करतो, थांब. हालेलुया. आणि तो खूप बलवान आहे, खूप स्ट्रॉंग, बरोबर थांबतो. या जुने मित्र भेटतात आणि बोलतात, चलो एक एक हो जाए. हालेलुया. चलो पार्टी करेंगे अभी. हालेलुया. खाली आहे, तेज नाहीये, चालले तिकडं. तर त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. बोलतो, सॉरी मी नाही करू शकतो. हालेलुया. ते बळजबरी करतील, खूप बळजबरी करतील. हालेलुया. पण तरी पण आपण जाणार. मला आठवतं माझे लहानपणचे मित्र, हालेलुया, मला एकदा भेटले क्रिसमसच्या वेळेस. सर्व नामधारी येतात ते. हालेलुया. आणि सर्वांचं एकच म्हणणं चाललं, क्रिसमस आहे. हालेलुया. आपण जाऊया. हालेलुया. इथं आले होते ना, तुम्ही बघितलं, माझे मित्र चर्च मध्ये आले होते. हालेलुया. त्यावेळेस ते काय बदललेले नव्हते, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी असंच एकदा नगरला गेलो क्रिसमसच्या वेळेस, आणि आम्ही भेटलो मित्र. ते बोलले, क्रिसमस आहे, चला आपण जाऊ, पार्टी करू. हालेलुया. प्रियांनो, इतकं आमचं हे चाललं युद्ध. हालेलुया. ते बोलायले, कुछ नहीं होता, चलो आज क्रिसमस है. हालेलुया. तर मी त्यांना बोललो, नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, हालेलुया, की जे मद्य पिये त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही भेटणार. आणि सर्व माझ्यावर इतके रुसले, नंतर खूप वर्ष माझ्याबरोबर बोललेच नाहीत. हालेलुया. नाही बोललो, ठीक आहे, जाऊ द्या, येशू तर आहे ना. हालेलुया. आपण जर मित्रांचाच विचार करत राहिलो, नातेवाईकांचाच विचार करत राहिलो, माणसाचाच विचार करत राहिलो, तर आपण पडतो. तर आपण बोलतो, नाही, येशू तू माझ्यासाठी सर्वात प्रथम. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो. आपण स्वतः विजय मिळवू शकत नाही. आमेन. हालेलुया. म्हणून इथे काय म्हटलं, आज्ञांकित राहण्यासाठी. काय राहण्यासाठी? आज्ञेमध्ये राहण्यासाठी. देवाने आपल्याला काय दिलाय? त्याचा पवित्र आत्मा. म्हणून आपल्याला रोज, सर्वजण बोला, रोज 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 देवाच्या आत्म्याने भरणं गरजेचं आहे. आणि या शेवटच्या काळामध्ये जे रोज देवाच्या आत्म्याने भरणार आहे, जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, हालेलुया, परमेश्वर. आता हा पूर्ण, जर तुम्ही यशायाचा 60 अध्याय जर पाहिला, तुम्ही तिथं पाहाल, तिथं येशू ख्रिस्ताने जे सर्वात पहिलं वचन त्याची सेवा करताना बोललं, सर्वात पहिला शब्द येशू काय बोलला? परमेश्वराचा आत्मा
माझ्यावर आला आहे. कशासाठी? जे दीन आहेत त्यांना, जे गरीब आहेत त्यांना सुवार्ता सांगावं. काय सुवार्ता गरीबांना? गरीबांना खरं खरं पाहायला गेलं तर सुवार्ता काय मला सांग. गरीब म्हणजे तुमच्याकडे खायला पैसे नाहीत, तुम्हाला प्यायला पैसे नाहीत, तुमच्याकडं नेहमी टंचाई, नेहमी कमी आहे. पण येशू ख्रिस्त बोला, देवाचा आत्मा माझ्यावर आला. कशासाठी? मी गरीबांना काय करावं? काय करावं? चांगली बातमी सांगा, शुभवृत्तमान. काय शुभवृत्तमान? येशू आपल्याला सर्व शापातून मुक्त करतो. कारण बायबल सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद काय करतो? समृद्धी देतो. हालेलुया. आणि म्हणून ह्याच अध्यायामध्ये यशाया 60 मध्ये 7व्या वचनामध्ये इथं बायबल सांगतं तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. तुम्ही ज्यावेळेस पापामध्ये तुमचं जीवन जगत होता, आपल्याला माहिती आहे पापामुळे मरण, आजार, गरिबी, दुःख, कष्ट, कर्ज सर्व आपल्यावर वाढले. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा, देवाचं तेज, देवाचं सामर्थ्य आपल्यावर येतं, हालेलुया, हालेलुया. काय मी तर बायबल सांगतं मी तुम्हाला काय करेल? दुप्पट, सर्व बोला दुप्पट मिळेल. इथं बायबल सांगतं आपल्या उपमर्दाबद्दल तुम्हाला मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात, सर्व बोला आपल्या देशात, सर्व बोला माझ्या देशात दुप्पट वतन पावतील. पुन्हा एकदा बोला दुप्पट. काय मिळेल त्यांना? वतन, दुप्पट आशीर्वाद. आता कशावरून दुप्पट? मी तुम्हाला सांगतो कशावरून दुप्पट. तुम्हाला माहिती देवाने आपल्याला पहिलंच एदेन बागेमध्येच आशीर्वादित केलं होतं. आपल्याला खूप आशीर्वादित केलं होतं. आदाम हा आशीर्वादित होता. हालेलुया. पण आदामाने काय केलं? पाप केलं आणि सर्व निघून गेलं. आपल्या घरामध्ये कोण बसला? साप. तुम्हाला माहिती आहे ना? आयत्या घरात काय बोलतात ते? ती म्हण काय? आयत्या घरात तो बसला येऊन आपल्या वतनामध्ये. हे जग आपले. हालेलुया. या जगामधल्या प्रियांनो परमेश्वर आपल्याला सर्व, कारण आदामाला देवाने सर्व जग दिलं होतं. आमेन. आहे की नाही? पण ज्यावेळेस त्याने पाप केलं, हालेलुया, तो येऊन बसला. सैतानाचं राज्य या जगामध्ये आलं. पण येशू ज्यावेळेस आला, हालेलुया, येशूने काय केलं? त्या सापाचं डोकं ठेचून टाकलं ना. उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच परमेश्वर बोलला, स्त्रीची संतान तुझं डोकं ठेचेल. येशूने सैतानाची सत्ता पालट करून टाकली. आता सत्ता येशूकडे आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे. हालेलुया, हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं ते आपल्या देशात काय करतील? दुप्पट. जे सैतानाने चोरलं त्याच्या दुप्पट देव तुम्हाला आणि मला देणार. जे सैतानाने तुमच्यापासून चोरलं, जे सैतानाने तुमच्यापासून चोरलं, आता सर्व बोला आपल्या देशात. पुन्हा एकदा बोला आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. आता मला सांगा, हे सर्व आशीर्वाद कशावर अवलंबून आहेत? दुप्पट आशीर्वाद आपल्या देशात काय करतील? ते दुप्पट वतन त्यांना मिळेल. जे सैतानाने चोरलं, देव तुम्हाला त्याच्या दुप्पट देतो. कुणाला देणार? आजचं वचन खूप इंटरेस्टिंग आहे. हालेलुया.
आणि आजचं वचन जर तुम्हाला समजलं, हालेलुया, देवाने इतकं रेव्हेलेशन, प्रगटीकरण, अनेक गोष्टी देवाने मला दाखवल्या. हालेलुया, आमेन, हालेलुया. तुम्हाला दुप्पट वतन पाहिजे, दुप्पट वाटा पाहिजे, येशूने दिलेला आहे. कारण इथे बायबल सांगते यशाया 60, आणि हे कोणतंच वचन मी माझ्या मनाने नाही सांगत, तुम्ही बायबल मध्ये चेक करू शकता. बायबल मध्येच लिहिलंय ना. माझं बायबल आणि तुमचं बायबल वेगळं आहे का? चेक करा, नाही तर तुम्ही बोलाल पास्टर काय सांगत. बरोबर आहे का? दुप्पट. हालेलुया. तुमच्या बायबल मध्ये तेच लिहिलंय का? हालेलुया, हालेलुया. आता प्रियानो, जर तुम्हाला या दुप्पट वतनामध्ये जर प्रवेश करायचा ना, तर आपल्याला परमेश्वराचं तेज पाहिजे. काय पाहिजे? परमेश्वराचं तेज. आणि हे कसं आहे, आज एक थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही समजू शकता, कारण मी तुम्हाला खूप बेसिक रीतीने म्हणजे अनेक गोष्टी सांगत आहे. तर यावेळेस आपण एझेकिएलचं पुस्तक याचा 8वा अध्याय परमेश्वराने एझेकिएलला त्याचं तेज दाखवलं. काय दाखवलं? तेज. ओके, एझेकिएल याचा 8वा अध्याय आणि सर्वात प्रथम 1 पासून ते 7 पर्यंत वचन वाचूया. वाचा. 6व्या वर्षाच्या 6व्या महिन्याच्या 8वा अध्याय का? हो. एझेकिएल याचा 8वा अध्याय 4 पासून ते 7. मग पहा, मी खोऱ्यात दृष्टांत पाहिला होता, त्यासारखे इस्रायलाच्या देवाचे तेज येत होते. हा, आता सर्वजण लक्षात ठेवा. सर्व बोला, इस्रायलाच्या देवाचे तेज येत होते. काय येत होतं? काय येत होतं? इस्रायलाच्या देवाचे तेज येत होते. आणि आपण बघितलं काय? तेज, प्रकाश, हालेलुया, अग्नी. शान्या कुमारिकेंकडे काय होता? दिवा, तेल, हालेलुया. आता तेज कशामुळे येतं? प्रकाश. इलेक्ट्रिसिटी येतं, प्रकाश आहे. आमेन, हालेलुया. ओके, ते इथं बायबल सांगतं काय येत होतं? परमेश्वराचं तेज. ओके, पण असं झालं, हे जे परमेश्वराचं तेज तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला माहिती प्रियांनो, जुन्या करारामध्ये मंदिर होतं. काय होतं? मंदिर. इस्रायल लोकांचं मंदिर होतं, यहुदी लोकांचं. त्या मंदिरामध्ये किती भाग होते? 3 भाग. पहिला भाग अंगण, दुसरा भाग पवित्र स्थान, तिसरा भाग अति पवित्र स्थान. आता तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराचं तेज जुन्या करारामध्ये पण होतं. आणि परमेश्वराचं तेज म्हणजे काय होता? अति पवित्र स्थानामध्ये देवाचा प्रकाश. अति पवित्र स्थानामध्ये काय होता? हा प्रकाश काय ट्यूबलाइट लावून किंवा मेणबत्ती लावून किंवा काय लावून लावलेला नव्हता. त्या अति पवित्र स्थानामध्ये येरुशलेम शहरामध्ये जे मंदिर होतं, येरुशलेम शहरामध्ये काय होतं? मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये स्वर्गातूनच प्रकाश आला होता. हालेलुया. आणि बायबल सांगतं काय? देव प्रकाश आहे. मग जुन्या करारामध्ये माहिती तुम्हाला तो प्रकाश होता, आणि इतका अद्भुत तो प्रकाश होता. बायबल सांगतं जो मोशे
मोशे, तुम्हाला माहितीये, एकच माणूस होता, तो देवाच्या जवळ राहायचा, देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचा. आमेन. तर ज्यावेळेस तो देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचा, तुम्हाला माहितीये काय झालं? त्याचं तोंड चमकायला लागलं. त्याचं तोंड काय झालं? आणि इस्रायल लोकांना त्याच्याकडे बघता येईना. इस्रायल लोकांना काय करता येईना? बघता येईना. मग मोशेने काय केलं? त्याच्या तोंडावर एक पडदा लावला. कोणच त्याच्याकडे बघू शकत नाही. त्याच्या तोंडातून काय येत होता? हे जे दिसते ना तुम्ही, प्रकाश, तो प्रकाश त्याच्या तोंडातून बाहेर निघत होता. हालेलुया. आमेन. हालेलुया. आहे की नाही? प्रकाश, तेज त्याच्या तोंडातून होतं. आणि ते का? कारण तो देवाबरोबर वेळ घालवत होता. देवाबरोबर काय करत होता? घंटूच्या घंट. कारण तुम्हाला माहिती आहे, 40 दिवस 40 रात्र उपास प्रार्थना केली. दोनदा. किती? दोनदा. 40 दिवस 40 रात्र त्याने दोनदा प्रार्थना केली. आमेन. आणि म्हणून बायबल सांगते, मोशे त्या प्रार्थनेतून, त्या उपास प्रार्थनेतून बाहेर आला, त्याचा चेहरा चमकायला लागला. इस्रायल लोक त्याच्याकडे पाहू शकत नव्हते. काय? परमेश्वराचं तेज. हालेलुया. आता आपण पुन्हा एझेकिएलच्या पुस्तकामध्ये येऊया. एझेकिएलने काय बघितलं? परमेश्वरांना, इस्रायलाच्या देवाचे तेज, प्रकाश येत आहे. हालेलुया. ओके, पुढे वाचा. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पहा. मी उत्तरेस दृष्टी लावली, तर वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेश मार्गात ही ईर्षेस पेटवणारी मूर्ती होती. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ते काय करत आहे ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्र स्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्य इस्रायल घराणे येथे करीत आहे. ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्य दृष्टीत पडतील. तुझ्या दृष्टीस पडतील. तुझ्या दृष्टीत पडतील. मग त्याने मला अंगणाच्या प्रवेश मार्गात आणले. मी पाहिले तर भिंतीला भोके पडले होते. त्याने मला म्हटले, मानवपुत्रा, भिंत खण. मी भिंत खणली, तर पहा, एक दार लागले. तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्य करत आहेत ती पहा. मी आता अमंगळ कृत्य करत आहे ती पहा. वचन. मी आता जाऊन पाहिले तर सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती याची चित्रे भिंतीवर चहोकडे काढलेली होती. त्यांच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलातले 70 पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या भीन शाफन हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते. तेथे धुपाच्या धुराचा दाट गट वर जात होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, इस्रायल घराण्याच्या प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हाला पाहत नाही. परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे. ओके, हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो जो एझेकिएल नावाचा संदेष्टा, त्या संदेष्टाला परमेश्वराने यरूशलेम शहरामधलं मंदिर दाखवलं. काय दाखवलं? यरूशलेम शहरामधलं मंदिर. आता ते मंदिर कुणाचं आहे? परमेश्वराचं, यहोवा परमेश्वराचं. हालेलुया. है ना? हे मंदिर कुणाचं आहे? यहोवा परमेश्वराचं. हालेलुया. एझेकिएलला हे पण दिसलं तिथं परमेश्वराचं तेज, हालेलुया, येत आहे. पण नंतर मात्र एझेकिएलने त्या मंदिराच्या आतमध्ये बघितलं तर त्याला काय दिसलं? की इस्रायलाचे लोक त्या मंदिरामध्ये मूर्तीपूजा करत. काय करत आहेत? त्या मंदिरामध्ये काय करत आहेत? मूर्तीपूजा.
इथं बायबल सांगतं त्यांना काय दिसलं? एजकेलला दिसलं की त्या मंदिराच्या प्रवेश मार्गातच इथं आपण पाहतो ना की बायबल सांगतं की मी आपल्या पवित्र स्थानातून दूर निघून जावे. काय म्हटलं इथं? मी आपल्या पवित्र स्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्य इस्रायल घराणे येथे करीत आहे. काय करत आहेत ते? अमंगळ कृत्य. अमंगळ कृत्य म्हणजे काय? मूर्ती पूजा. काय करत आहे इस्रायल घराणं? मूर्ती पूजा. आणि काय करत आहे इथं बायबल सांगतं जयस ना आपण पाहतो एजकेलने बघितलं तो बोला मी आज जाऊन पाहिले तर सरपटणारे प्राणी काय दिसले त्याला? हालेलुया. बायबल सांगतं अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चोहोकडं काढलेली होती. आणि तर बायबल हे सांगतं ना की 70 इस्रायलाचे पुरुष जे यहोवा देवाची आराधना आणि महिमा करणारे. पण प्रियांनो त्यांनी देवाची आराधना आणि महिमा करणं सोडून त्यांनी त्यांच्या हातात धुपाटणं घेतलं आणि मूर्तीला काय करत होते? धूप अर्पण करत होते. आहे की नाही? आणि प्रियांनो जर आपण पुढं जर पाहिलं आहे ना परमेश्वर एजेकियेलला काय बोलला? तुम्हाला म्हणाला मानव पुत्रा इस्रायल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्ती गृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हाला पाहत नाही. परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे. सो बोला परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे. परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे. हालेलुया. आता बोला परमेश्वराने मंदिराचा त्याग केला आहे. पुन्हा एकदा बोला परमेश्वराने मंदिराचा त्याग केला आहे. मंदिरामध्ये काय होतं? पहिलं मंदिरामध्ये काय होतं? परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश, तेल, अग्नी. पण इथं बायबल सांगतं परमेश्वराने काय केलंय? मंदिराचा का? कारण मंदिरामध्ये काय करत होते? काय करत होते? मूर्ती पूजा करत होते. मंदिरामध्ये काय करत होते? सापाची पूजा करत होते. तुम्ही पुढे वाचाल की बायबल सांगते त्या स्त्रिया जो तम्मूज नावाचा एक देव होता त्याच्यासाठी रडत होत्या, शोक करत होत्या. तम्मूज नावाचा तुम्हाला माहिती आहे आता जे उपास लेंटचे उपास असतात नाही का? लेंटचे उपास गुड फ्रायडेच्या अगोदर जे 40 दिवस उपास करतात ते तम्मूजचे उपास आहेत. इथे जे लिहिले ना कुणाचे उपास आहेत ते? म्हणून आपण ते उपास करत नाही. तम्मूज साठी काय करत आहेत ते? मग ते 40 दिवसामध्ये दाढी वाढवतात, 40 दिवसामध्ये चपला घालणं बंद करतात, 40 दिवसामध्ये तम्मूज साठी शोक करतात. तर आपण जे विश्वासणारे आहोत हालेलुया आपण लेंटचे उपास करत नाही. हालेलुया हालेलुया. आपले उपास आता सुरू होणार, आता सुरू होणार थोड्या दिवसांनी. हालेलुया हालेलुया. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लोक मूर्ती पूजा करत आहेत. काय करत आहेत? मूर्ती पूजा करत आहे. ज्यावेळेस ते मूर्ती पूजा करत होते तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही एजेकियेलचं पुस्तक याचा 8वा 9वा 10वा आणि 11वा अध्याय जर वाचला तर तुम्ही तिथं पाहाल एजेकियेलने पूर्ण वर्णन केलं. मंदिरामध्ये मूर्त्या भरल्या त्यांनी. मंदिरामध्ये काय भरल्या? मूर्त्या. आणि ज्यावेळेस ते मंदिर मूर्त्यांनी भरून गेलं तुम्हाला माहिती काय झालं? सर्व बोला परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश निघून गेला.
तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस परमेश्वराचा तेज आणि परमेश्वराचा प्रकाश इस्रायल देशामध्ये यरुशलेम शहरामध्ये जे मंदिर होतं त्याच्यामधून ज्यावेळेस तो तेज निघून गेला त्यावेळेस काय झालं माहिती तुम्हाला? इस्रायल लोक 70 वर्षासाठी बाबेलमध्ये गुलाम झाले. इस्रायल लोक किती वर्षासाठी? 70 वर्षासाठी बाबेलमध्ये गुलाम झाले. त्यांच्यावर जो नबुखेदनेसर राजा त्याने स्वारी केली आणि सर्व इस्रायल लोकांचा नाश केला. जे उरले त्यांना गुलाम केलं, त्यांचं मंदिर पाडून टाकलं, त्या मंदिराला जाळून टाकलं. कारण ते काय करत होते? त्या मंदिरामध्ये काय करत होते? मूर्ती पूजा. सैतान नबुखेदनेसर ऍक्सेस भेटला त्याला. ते मंदिर त्याने तोडलं आणि इस्रायल लोकांना गुलाम म्हणून त्यांच्या देशातून, जो बोला त्यांच्या देशातून बाहेर काढून टाकलं. आता बोला त्यांच्या वतनातून. कशातून? परमेश्वर काय बोला? मी तुम्हाला काय देणार? दुप्पट. तर इथं आपण काय पाहतो? ज्यावेळेस परमेश्वराचं तेज निघून गेलं काय झालं? त्यांच्या वतनातून, त्यांच्या देशातून देवाने त्यांना बाहेर काढलं आणि ते गुलाम झाले. हालेलुया. मी जे सांगते ह्याच्यामध्ये एक अद्भुत प्रगटीकरण. हालेलुया. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. आपण कोण आहे? देवाचं मंदिर. आपल्यामध्ये कोण आहे? देवाचा आत्मा. आपल्यामध्ये कोण राहतो? तुमचं शरीर काय आहे? देवाचं मंदिर. हालेलुया. तुमच्यामध्ये कोण राहतो? देवाचा आत्मा. परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर आला. पण काय झालं? इस्रायल लोकांनी काय केलं? जे मंदिर होतं त्याला मूर्त्यांनी भरून टाकलं. कशाने भरून टाकलं? मूर्त्यांनी भरून टाकलं. आणि बायबल सांगते ते सूर्यापुढं झुकाय लागले, सरपटणाऱ्या प्राण्यांसमोर झुकाय लागले. आणि ज्यावेळेस ते सर्व आज मूर्त्यांसमोर झुकाय लागले, त्यांच्या समोर आपण पाहतो ना, त्यांची आराधना करायला लागले. परमेश्वराचं तेज काय झालं? त्या मंदिरातून निघून गेलं आणि त्यांच्यावर नबुखेदनेसर राजाने हल्ला केला. आता हे सर्व हिस्टॉरिकल आहे. हालेलुया. हे फक्त आत्मिक नाही, खरं आहे सर्व. असं झालं. नबुखेदनेसर राजा तिथे गेला. ज्यावेळेस ते गौरव होतं, तेज होतं. हालेलुया. तोपर्यंत इस्रायल देश सुरक्षित होता. एकदा ते गौरव निघून गेलं, काय झालं? मंदिराचा फायदाच नाही ना. मग मंदिर काय दगडा धोंड्यांनी बनत नाही. मंदिर हे परमेश्वराच्या तेजाने बनत, परमेश्वराच्या आत्म्याने बनत. पण ज्यावेळेस परमेश्वराचं तेज निघून गेलं, काय झालं? मंदिर नष्ट झालं आणि इस्रायल लोकांना त्यांच्या वतनातून हाकलून दिलं आणि ते गुलाम झाले. आता एक गोष्ट, ही गोष्ट मी जी सांगत आहे ही लक्षपूर्वक ऐका. हालेलुया. तुम्ही आणि मी पण देवाचे मंदिर आहोत. हालेलुया. आणि तुम्हाला
आणि मला, आपण जे देवाचे मंदिर आहोत, येशूला पहिलं स्थान द्यायचं. कुणाला पहिलं स्थान द्यायचंय? कुणाला पहिलं स्थान द्यायचंय? हालेलुया. आपल्याला येशूला पहिलं स्थान द्यायचं. पण जर येशूच्या अगोदर तुम्ही जर कुणाला स्थान देताय, येशूच्या पहिलं जर तुम्ही कुणाला स्थान देताय, मग ती मूर्ती झाली तुमची. येशूच्या अगोदर जर तुम्हाला तुमचे वडील आहेत, येशूच्या अगोदर जर तुम्हाला तुमचा मुलगा आहे, तुमचा मुलगा तुमचा देव झाला. येशू तुमचा देव नाही आता, कारण तुमचं जास्त प्रेम तुमच्या मुलावर आहे. जर तुमचं जास्त प्रेम तुमच्या नवऱ्यावर आहे येशूपेक्षा, तुमचा नवरा देव झाला तुमचा. कारण बायबल सांगतं सर्वात पहिली व मोठी आज्ञा काय? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. आज जगामध्ये अशी परिस्थिती नाही माहिती. मला या हप्त्यामध्ये 2दा स्वप्न पडलं आणि ते रॅप्चर विषयीच होतं. हालेलुया. रॅप्चर विषयीचं स्वप्न पडलं मला. हालेलुया. आणि खरोखर आपल्याला माहिती आहे की येशूचं येणं, रॅप्चर हे खूप लवकर आहे. आमेन. हालेलुया. मला काल असं स्वप्न पडलं ना, लोक पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, जगामध्ये पळत आहेत, पळत आहेत, सारखे पळत आहेत. कोण? मला मुंबईचं ते स्टेशन आहे ना, काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो मुंबईच्या रेल्वे स्टेशन, आणि तिथे तुम्ही बघाल लोक असे शांत बसलेले नुसते पळतात. आणि आज लोक पळत आहेत, जगाच्या मागं पळत आहेत, पैशाच्या मागं पळत आहेत, माणसाच्या मागं पळत आहेत, गोष्टींच्या मागं पळत आहेत, पॉवरच्या मागं पळत आहेत. हालेलुया. येशूच्या मागं नाही पळत आहेत, पैशाच्या मागं पळत आहेत, माणसाच्या मागं पळत आहेत. मला मोठं बनायचंय, मला कलेक्टर बनायचंय. ठीक आहे, तुम्ही सर्व बनवू शकता, पण येशूला पहिलं स्थान द्या. मी असं नाही बोलत ॲम्बिशन बनवू नका, तुम्ही बनवू शकता, सर्व बनवू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम देवाला त्यावेळेस होतो ज्यावेळेस तुम्ही देवाची जागा तुम्ही जगाला देता, देवाची जागा पैशाला देता, देवाची जागा माणसाला देता. ज्यावेळेस तुम्ही देवाची जागा माणसाला, पैशाला, गोष्टीला द्यायला लागता, परमेश्वराचं तेज काय होतं? इथं आपण पाहतो या मंदिरामध्ये, यरूशलेमच्या मंदिरामध्ये आता हालेलुया, तिथं खरोखर प्रकाश होता, परमेश्वराचं तेज होतं, परमेश्वराचा प्रकाश होता. पण तो प्रकाश काय झाला? निघून गेला. आणि ज्यावेळेस तो प्रकाश निघून गेला, परमेश्वराचं तेज प्रियानो निघून गेलं, काय झालं? त्यांना त्यांच्या देशातून, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं तेज, देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य आपल्यामधून निघून जातं. कारण आपण मूर्ती पूजा करायला लागतो. देवापेक्षा जास्त आपण गोष्टींना, पैशाला, माणसाला, जगाला पहिलं स्थान द्यावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये नाही राहू शकत. मी तुम्हाला दाखवू शकतो, देवाच्या वचनामध्ये लिहिलेले, देवाचा आत्मा ईर्ष्या करणारा आत्मा आहे. तुमच्यावर ईर्ष्या. देवाला हे आवडत नाही की तुम्ही दुसऱ्या कोणावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करता. वाचूया आपण ते वचन, वाचणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण जर याकोबाचं पत्र, हालेलुया, थँक यू जीसस, धन्यवाद परमेश्वर. यावेळेस आपण याकोबाचं पत्र 4था अध्याय, आणि यावेळेस आपण प्रियांनो
2 पासून ते 5 पर्यंत वचन वाचूया. 2 पासून ते 5. तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. अहो अल्पविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊन पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? ओके, इथं बायबल सांगतो जो आत्मा, सर्व बोला, जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. म्हणजे काय? जो आत्मा, देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहते तो तुमच्याविषयी काय करतो? ईर्ष्या करतो. ईर्ष्या म्हणजे काय माहिती तुम्हाला? जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नाही का? एक पत्नी आपल्या पतीविषयी ईर्ष्या करते. जर तिचा पती दुसऱ्या बाईकडे जायला लागला, तिचा पती दुसऱ्या बाईकडे जायला लागला, तर ती पत्नी शांत राहणार आहे का? काय करणार आहे ती? काय? तर तो माणूस दुसऱ्या बाईकडे जायला लागला तिला सोडून, ती बाई, त्या बाईने काय करायला पाहिजे? ठीक आहे, जातोय ना, किती बोलणार? ठीक आहे, जातो, मला हात बघू दे. कुणी जातो? कोणत्या बाईला आवडेल का? हालेलुया. ती बाई भांडण करणार का नाही? करायलाच पाहिजे. करणार का नाही? मी तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहे. चला, जर असं काय असलं तर मी येईल. काय करतो आपण? एक स्त्री काय करती? ईर्ष्या धरती. तू कसा झाला रे तिकडं? बरोबर आहे का? हालेलुया. मग तसंच इथे देवाचं वचन सांगतं, देवाचा आत्मा पण ईर्ष्या धरतो. तर तुम्ही येशूला सोडून, जर तुम्ही येशूला सोडून तुम्ही माणसाच्या मागं पळायला लागला, जर तुम्ही येशूला सोडून पैशाच्या मागं पळायला लागला, जर तुम्ही येशूला सोडून जगाच्या मागं पळायला लागला, तर इथं ऐका देवाचं वचन काय सांगतं. इथं बायबल सांगतं, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. काय? जगाची मैत्री देवाबरोबर काय? हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जर तुम्ही जगाला पहिलं स्थान देता येशूपेक्षा, तुम्ही देवाचे काय आहात? काय आहात? जगाचे वैरी. देवाचे. जर तुम्ही देवाचे वैरी बनला, देव तुम्हाला आशीर्वाद देईल का? जर तुम्ही देवाचे वैरी बनला. आणि इथं संदर्भ हा आहे ना, अनेकदा लोक कशामुळे देवाचे वैरी बनतात? कारण देवापेक्षा जास्त प्रेम ते गोष्टींवर करायला लागतात. देवापेक्षा जास्त प्रेम ते पैशावर करायला लागतात. देवापेक्षा जास्त प्रेम ते माणसावर करायला लागतात. इथं बायबल सांगतं, तुम्ही मागता, जगाच्या गोष्टी मागता, आपल्या क्षयनीकरिता खर्चावे म्हणून मागता. आता बघा, असं नाही की देव देत नाही. देव आपल्याला सर्व गोष्टी द्यायला तयार आहे. कारण बायबल काय सांगतं? जर बोला, पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. देव सर्व देणार आहे तुम्हाला. देवाला काय प्रॉब्लेम नाहीये. देव स्वर्गामध्ये राहतो, त्याच्याकडे सोन्याचे रस्ते आहेत. तुमच्या घरामध्ये सोन्याच्या टाईल्स लावून देऊ शकतो? नाही देऊ शकत का? त्याला काय प्रॉब्लेम आहे का? स्वर्गामध्ये हिऱ्याचे घर आहेत, बिटाचे घर नसणार आहेत. मोलवान. तुम्ही वाचा प्रकटीकरणाचं पुस्तक.
देवाला काय प्रॉब्लेम नाही, पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. देवाला प्रॉब्लेम कशाचा आहे? किती लोकांना समजतो? देवाला प्रॉब्लेम कसाच आहे? मूर्ती पूजेचा प्रॉब्लेम. जर तुम्ही त्याला सोडून पैशाला पहिलं स्थान देता, तुम्ही येशूला सोडून माणसाला पहिलं स्थान देता. आता भयंकर गोष्ट काय होती? पहिली गोष्ट बायबल काय सांगतं? तेज काय झालं? मंदिरातलं तेज निघून गेलं. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तेज निघून गेलं तर देवापासूनचा आशीर्वाद निघून गेला. इस्रायल लोकांना काय केलं? त्यांच्या वतनातून, त्यांच्या जागेतून. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं वतन, माझं वतन, तुमचे आशीर्वाद, देवाकडे खूप मोठे आशीर्वाद आहेत. तुमच्या कल्पने पलीकडं बायबलमध्ये काय म्हटलं? आपल्या मागण्या व कल्पना या पलीकडं आपल्याला देव देणार आहे. आपल्या मागण्या व कल्पना या पलीकडं देव आपल्याला देतो. हालेलुया. पण देव फक्त एक बोलतो, मी तुला काही पण देईल, ती गोष्ट पहिलीने झाली पाहिजे. तुझं लग्न एकदम हिरो बरोबर करून देतो, पण त्या हिरोला माझी जागा नाही द्यायची. माणसाला माझी, जगाला पहिलं स्थान नाही द्यायचं. मी तुझ्या जीवनामध्ये देव आहे, मलाच देव ठेवायचं. हालेलुया, हालेलुया. आता प्रियानो, म्हणून ही गोष्ट समजणं इतकं महत्वाचं आहे. कारण प्रियानो, तुमचं जे वतन आहे, तुमचं जे वतन, बोला वतन, वतन, पुन्हा एकदा बोला वतन, कशाच्या द्वारे आपल्याला मिळालेले आहे? इस्रायल लोकांना काय भेटला? दूध आणि मध यांच्या नद्या वाहणारा देश. तर देवाने इस्रायल लोकांना तो दिला. देव तुम्हाला नाही देणार? देणार का नाही? हालेलुया. मी आता बोलतो देणार नाही, दिला आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो कुठे दिला आहे. ज्यावेळेस आपण पहिले करिंथ याचा 2रा अध्याय आणि आपण 9 पासून सुरुवात करूया आणि 12 पर्यंत वचन वाचूया. हे वचन जर तुम्ही समजलं, हालेलुया, तर तुमचं वतन तुम्हाला मिळणार. आणि जर हे वचन जर तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला तुमचं वतन मिळणार नाही. तुमचे आशीर्वाद स्वर्गातून तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. पण जर हे वचन जर तुम्हाला समजलं, तर तुम्हाला तुमचे आशीर्वाद मिळणार. हालेलुया. वाचा. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केलेले आहे. पण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोण नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. हालेलुया. सर्व बोला. डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे ऐकलं नाही व माणसाच्या मनात जे आलं नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी. पुन्हा एकदा बोला. आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी. पुन्हा एकदा बोला. आपणावर
काय? पहिलं प्रेम कुणाचं आहे? पहिलं स्थान कुणाचं आहे? हालेलुया. कुणासाठी आहे? हालेलुया. पहिलं स्थान कोण आहे? पैसा, माणूस, जग, गोष्टी, कुणाला द्यायचे पहिलं स्थान? हालेलुया. आता बायबल इथं सांगत आहे प्रियानो, पण देवाने, सर बोला, देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. काय प्रगट केले देवाने आत्म्याच्या द्वारे? देवाने काय प्रगट केलं आपल्याला? सर बोला, डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, आपल्या मनात जे आलं नाही ते देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कशाच्या द्वारे प्रगट केलं? सर बोला, पवित्र आत्म्याने, देवाच्या तेजाने ते आपल्याला प्रगट झालं. हालेलुया. आता विश्वासणारा मूर्ती पूजा करायला लागला. काय करायला लागला? पहिलं स्थान कुणाला? पहिलं स्थान मूर्तीला, माणसाला, पैशाला, गोष्टींना. आता मला सांगा, ज्यावेळेस मूर्ती पूजा येते, परमेश्वराचा आत्मा काय होतो? परमेश्वराचा आत्मा काय होतो? परमेश्वराचं तेज काय झालं? येरुशलेम शहरामधल्या मंदिरामध्ये काय झालं? ज्यावेळेस ते मूर्ती पूजा करायला लागले, सर्व मंदिर मूर्त्यांनी भरलं, काय झालं? तेज तसंच राहिलं का? काय झालं? निघून गेलं. मग इथं आपण पाहतो, जर आपण देवाची जागा जगाला, माणसाला, गोष्टींना द्यायला लागलो, मग काय होणार आहे? देवाचा आत्मा दाखवणार आहे का तुम्हाला? डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकलं नाही, आणि माणसाच्या अशा गोष्टी, असे आशीर्वाद. हालेलुया. आहे की नाही? तुम्ही सायकल मागताय, देव तिकडे तुम्हाला एरोप्लेन द्यायला बसलाय. एरोप्लेन ठेवलंय त्यांनी तुमच्यासाठी. पण प्रॉब्लेम हाच आहे, आपल्या मूर्ती पूजेमुळे ते येईना. कशामुळे येत नाहीये? कारण मग ज्यावेळेस मूर्ती पूजा होती, ज्यावेळेस काय होतं, आपण गोष्टींना, माणसाला, जगाला पहिलं स्थान द्यायला लागतो. काय होतं? तेज. आणि सर्व कशाने भेटणार आहे? आता इथंच आपण बघितलं प्रियांनो, यशया 60 मध्ये येशूने सुरुवात केली. देवाचा आत्मा कशासाठी? तुम्हाला दुप्पट वतन देण्यासाठी. 7 वचनामध्ये मी तुम्हाला काय करू? दुप्पट वतन दे. किती वतन दे? हालेलुया. पण आता आपण काय केलं? येशूची जागा 1 किलो मटण भेटतंय ना, जाऊ दे, काय नाही, थोडस तर डोकं लावायचं खाली, असं थिंकिंग मी बघितलं लोकांमध्ये. गोड खायला भेटेल पेढा. हालेलुया. ज्या वेळेस प्रियांनो, तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस आपण मूर्ती आणतो मध्ये, त्यावेळेस काय होतं? आशीर्वाद कट होऊन जातात, कारण तेज निघून गेली. इथं बायबल सांगताय का ना, पण देवाने आत्म्याच्या द्वारे, तेजाच्या द्वारे, प्रकाशाच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा सर्व गोष्टींचा, सर्व बोला, आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. पुन्हा एकदा बोला, शोध घेतो. कोण शोध घेतो? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी ते वचन आपल्याला पाठायचं. पहिल्यांदा देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा काय करा? शोध, झटून शोध करा. आता मी तुम्हाला सांगतो, तो झटून शोध पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो.
शोध कसा होतो? पहिल्यांदा तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा, म्हणजे या सर्व गोष्टी. पण तुम्ही देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी जो शोध करत आहे, शोध, तुम्ही देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करत आहे? शोध. तो शोध करण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा सहाय्य करतो. कोण सहाय्य करतो? आणि पवित्र आत्माच त्या गोष्टी आणतो. तुम्ही शोधल्या तर तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही आंधळे असले तर तुम्हाला भेटणार आहे का काय? तुम्हाला दिसणार आहे का काय? पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? ज्ञानाचा व दाखवतो. हालेलुया. आता इथं बायबल सांगताना आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. यासाठी जे देवाने, बोला, जे देवाने आपल्याला कृपेने दिले, बोला, कृपेने दिले. देवाने आपल्याला काय केले? कृपेने दिलं. काय दिलं आपल्याला? डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे आपल्या मनात, हालेलुया, देवाने आपल्याला कृपेने दिलं. देवाने आपल्याला काय केलं? कृपेने दिलं. आणि मग प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे प्रियांनो ना, की आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिलं ते आपण ओळखून घ्यावे. ते तेज, तो प्रकाश, तो देवाचा आत्मा तुम्हाला तुमच्या वतनामध्ये नेतो आणि तुम्हाला त्या दुप्पट, जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहत आहेत, तिथं तो तुम्हाला घेऊन येतो. आता देवाने एक एक गोष्ट मला दाखवायला सुरुवात केली. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघाले. कुठून निघाले? त्यांच्या पुढे कोण होतं? इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर निघाले, कुठे निघाले? दुधामधाच्या. त्यांच्या पुढे कोण होतं? कोण होतं? प्रियांनो, त्यांच्या पुढे कोण होतं इस्रायल लोकांसमोर? मोशे होता. कोण होता? परमेश्वराचं दिवसा रात्री कोण होतं त्यांच्या पुढं? स्पष्ट सांगतो, पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याने त्यांना कुठं आणलं? कुठं आणलं? हालेलुया. पण ज्यावेळेस त्यांनी, या इस्रायल लोकांनी जे दुधामधाच्या प्रदेशामध्ये होते, त्यांच्या देशामध्ये होते, हालेलुया, ज्या वेळेस त्यांनी मूर्ती पूजा केली, ज्यावेळेस त्यांनी काय केलं? कुठं आले? कुठं आले? बाबेल. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सर बोला बाबेल. पुन्हा काय बोला? बाबेल. तुम्हाला माहिती बाबेल या शब्दाचा अर्थ काय? सर्व बोला गोंधळ. आणि मला काही समजतच नाही, माझ्या जीवनात काय चाललंय ना मला समजतच नाही. मला समजतच नाही ब्रदर, म्हणजे काय चाललंय ना ते मला समजतच नाही. काय काय चाललंय ते समजतच नाही. का? गोंधळ आहे. तुम्ही गोंधळामध्ये, तुम्ही बाबेलमध्ये. आणि बाबेलमध्ये काय? आणि मूर्ती पूजा करत आहे. आणि मूर्ती पूजा केल्यामुळे काय झालं? देवाचा आत्मा निघून गेला. आणि कुठं आलो आपण? बाबेलमध्ये आलो, गोंधळामध्ये आलो. आणि आपण काय बनलो? गुलाम, सैतानाचे गुलाम. समजतंय का सर्वांना? समजतंय?
तर ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल ते येशूला पहिलं स्थान द्यायचं. आणि ज्या वेळेस तुम्ही येशूला पहिलं स्थान देणार, तुमच्यामध्ये तेज राहणार. तुमच्यामध्ये कोण राहणार? देवाचा आत्मा राहणार. देवाचा प्रकाश तुमच्यामध्ये राहणार. आणि तो देवाचा प्रकाश, देवाचा आत्मा तुम्हाला कुठे नेणार? कुठे नेणार देवाचा आत्मा तुम्हाला? हालेलुया. आपण याच एक वचन वाचूया. हालेलुया. आणि मी हे वचन तुम्हाला यासाठी सांगते कारण माझी इच्छा आहे तुम्ही दुप्पट, आता जे आहे ना त्याच्या दुप्पट आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी ठेवलेले. पण त्या आशीर्वादामध्ये तुम्हाला कोण नेणार आहे? कोण नेणार आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस नाही नेणार आहे तुम्हाला. आणि माझ्याकडे पण खूप जास्त असं नका बघू, माझ्यापेक्षा जास्त नाही येशूकडे बघा. अनेकदा असं होतं ना, पास्टर लोकांनाच लोक मूर्ती बनवतात. तर माझी इच्छा नाहीये तुम्ही माझ्या समोर झुकावं. माझी इच्छा आहे तुम्ही येशू समोरच झुकत राहावं. तर पास्टर लोकांना मूर्ती बनवून पण लोक शापामध्ये अडकलेले. हालेलुया. तर आपण एक वचन वाचूया प्रियांनो. यावेळेस आपण कलसीक राजपत्र याचा पहिला अध्याय. कितवा अध्याय? पहिला अध्याय. आणि यावेळेस आपण प्रियांनो 12 आणि 13 वचन वाचा. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वदनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. इथं बायबल सांगते ज्याने तुम्हाला, सर्वजण बोला ज्याने मला. आता सर्वजण बोला प्रकाशातील. शब्द काय आला? शब्द काय? आपला विषय काय? परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश. हालेलुया. आता ऐका इथं काय लिहिलेलं आहे? ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या, सर्वजण बोला वतनाचे. पुन्हा एकदा बोला वतनाचे. पुन्हा एकदा बोला वतनाचे विभागी होण्याजोगे केले. काय इथं? प्रकाशातील पवित्र जनांच्या, सर्वजण बोला वतनाचे. पुन्हा एकदा बोला वतन. वतन. कोणतं वतन आहे? हे फक्त स्वर्ग नाही, इथं पण देव तुम्हाला आशीर्वाद देणार. हालेलुया. इथं काय सांगते बायबल? प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले. सर्व बोला केले. मिळाले. झालं. वचन मिळालं. आशीर्वाद मिळाले. कारण बायबल सांगते का करणार आहे. माझ्या येशूने केलं बाबा माझ्यासाठी. तुमचं काय करणार आहे का? देव नक्कीच करल. माझ्या जीवनात चमत्कार करल. पास्टर करल. माझ्या जीवनात केला बाबा. ऑलरेडी झालं. विभागी होण्याजोगे करणार नाही. हालेलुया. इथं
कोण वतनाचे विभागी झाले? वतनाचे विभागी कोण झाले? वतन कुणाला मिळालं? प्रकाश आला का? प्रकाश पुन्हा. प्रकाश काय सोडत नाही आपल्याला, आणि तो सोडणार नाही, कधीच सोडणार नाही आपल्याला. आमेन, हालेलुया. बायबल सांगतं प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे. ते एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया. तुमचं वतन डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, माणसाच्या मनात आलं नाही. देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सिद्ध म्हणजे काय? तयार करून ठेवलेले. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, हालेलुया. पवित्र आत्म्याचं काम काय माहिती तुम्हाला? ज्यावेळेस पवित्र आत्म्याने आपण भरतो ना, आपण येशूवर जास्त प्रेम करायला. आपण काय करायला लागतो? येशूवर जास्त प्रेम करायला लागतो, आणि आपण त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करायला लागतो. हालेलुया. म्हणून तेजाने, तेज काय झालं पाहिजे? कमी झालं पाहिजे का जास्त झालं पाहिजे? आता मी तुम्हाला सांगतो, तुमचं वतन, वतन इज इक्वल टू तेज. जितकं तेज आहे तितकं वतन स्वर्गातून येणार. पण शेवटी तेजानेच इस्रायल लोकांना दुधामधाच्या देशामध्ये गेलं. तुम्ही जितकं देवाच्या आत्म्याने भरणार आहात, देवाच्या सामर्थ्याने भरणार आहात, येशूला पहिलं स्थान देणार आहात, हालेलुया. सर्व मूर्त्यांना तोडून टाकणार आहात, हालेलुया. कोणता माणूस नाही, कोणता पैसा नाही. मी जगाबरोबर मैत्री करणार नाही, मी येशू बरोबर मैत्री करणार. हालेलुया. देवाचा आत्मा काय करतो तुमच्याविषयी? ईर्षा. साधा सुद्धा नाहीये देवाचा आत्मा. त्याला काय बोलतात ना? देवाचा आत्मा इतका तुमच्यावर प्रेम करतो, इतका तुमच्यासाठी, म्हणजे नाही का, तो तुम्हाला सोडू शकत नाही. आणि तुम्ही जर त्याला सोडून मूर्ती पूजेमध्ये गेला, माणसाच्या मागे गेला, गोष्टीच्या मागे गेला, मग त्याला खूप दुःख होतं. ईर्ष्या करतो तो तुमच्यावर. म्हणून देवाच्या आत्म्याला सोडू नका, येशूला सोडू नका. येशूला पहिलं स्थान देत राहा. आमेन, हालेलुया. जसं तुम्ही येशूला पहिलं स्थान देणार आहे, देवाचं तेज, देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये अधिक आणि अधिक आणि अधिक राहणार आहे. आणि तो आत्मा तुम्हाला तुमच्या देशामध्ये ठेवला. हालेलुया. हा आत्मा तुम्हाला त्या दुप्पट वतनामध्ये नेणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले आशीर्वाद या जगापासून नाहीये, कोणत्या माणसापासून नाहीये. माझे सर्व आशीर्वाद तर मला येशूच देणार. माझा देव माझी प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवणार आहे. म्हणून माझं लक्ष कुणावरच नाहीये. हा लीडर, तो लीडर, तो लीडर, मी कुणाकडेच बघत नाही. मी फक्त येशूकडे बघत, आणि येशूच देणार आहे मला. हालेलुया. आणि येशू तुम्हाला पण देणार आहे. म्हणून कुठं लक्ष लावा? येशूकडेच लावा. भटकू नका या लोकांचा. काय केले इस्रायल लोकांनी? सरपटणारे प्राणी कुठे ठेवले? त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. हालेलुया. आजचा जो दिवस आहे, आज अनेक जण त्यांच्या वतनामध्ये प्रवेश करतात. पण त्या वतनामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला त्या मूर्त्या तोडावा लागणार. तुम्हाला जर आज जायचंय त्या दुप्पट प्रतिफळामध्ये, त्या दुप्पट आशीर्वादामध्ये, बायबल सांगते देवाने सिद्ध करून ठेवले. देव करणार नाही, ऑलरेडी केलं आहे. देवाने तुम्हाला दिलं आहे, देणार नाहीये. काय करा आता? ही वेळ आठवण करा, येशूची जागा कुणी कुणी घेतली.
कुणी घेतली? आज देवाच्या उपस्थितीमध्ये बोला, प्रभू जी जागा ह्या व्यक्तीने घेतलीये, आज ती जागा मी पुन्हा येशू तुला देतो. हालेलुया. प्रभू जी जागा पैशाने घेतलेली आहे, पण प्रभू येशू पैशापेक्षा जास्त पहिलं स्थान आज मी तुला देणार. तू माझ्यासाठी प्रथम. ही जग मित्र, हालेलुया, प्रभू त्यांनी तुझी जागा घेतली. आज त्यांना त्या जागेवरून मी हटवते आणि पुन्हा एकदा येशू मी तुला माझ्या जीवनाचा प्रभू आणि मालक करतो. हालेलुया. ओके. आज प्रियांनो, ही खूप महत्वाची वेळ, आज खूप महत्वाची वेळ. जर तुम्ही हे केलं, डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, तुमच्या मनात आलं नाही, त्या वचनामध्ये देव तुम्हाला घेऊन जाणार. आज हा वेळ आहे. जर तुम्ही खरोखर त्या मूर्त्या तोडल्या, सर्व गोंधळ संपणार आहे. बाबील काय समजत नाही काय चाललंय. सैतानाच्या गुलामीतून तुम्ही मुक्त होणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला त्या दुधामादाच्या देशामध्ये घेऊन येणार, वतनामध्ये घेऊन येणार आहे. आमेन. तुमचं वतन तेजावर अवलंबून. हालेलुया. ओके. यास आपण सर्व सण प्रियांनो आपले डोळे बंद करा, आपले दोन्ही हात उंच करा आणि देवाबरोबर बोलायला सुरुवात करा. प्रभू येशू, तू माझ्यासाठी तुझा प्राण दिलास. तू माझ्यासाठी तुझ्या रक्ताचा एक एक थेंब अर्पण केलास. प्रभू येशू, तू तुझं सर्वस्व माझ्यासाठी दिलंस. पण मी मात्र तुला सर्व दिलं नाही. मी तुझी जागा मूर्त्यांना दिली. मला क्षमा कर. आज प्रभू येशू, जी जगाची मूर्ती, लोकांची मूर्ती, पैशाची मूर्ती, गोष्टींची मूर्ती, त्या प्रत्येक मूर्त्यांना मी तोडते. प्रभू येशू, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी तुला प्रथम स्थान देतो. प्रभू येशू, केवळ तू प्रथम आहेस. Thank you, Jesus. Rabba sekiriyanda, Rabba sekiriyanda, Shanda Rabba sekiriyanda, Shanda Rabba. Thank you, Jesus. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटो. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटो. तेरे ही मार्गों पर चलो यीशु, तेरी ही महिमा में गाऊं यीशु, तेरे ही सामने झुकूं यीशु और पीछे
प्रियांनो, ते परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं गौरव तुमच्या जीवनावर आहे. तो देवाचा आत्मा तुम्हाला तुमच्या वतनामध्ये घेऊन जाणार आहे. तो देवाचा आत्मा तुम्हाला त्या दूध आणि मग यांच्या नद्या जिथं वाहतात त्या ठिकाणामध्ये घेऊन जाणार. तो देवाचा आत्मा, तो देवाचा आत्मा जे भविष्य येशूने तुमच्यासाठी ठेवलं, जे भविष्य तुम्ही विचार करत आहात, माझं काय होणार आहे, माझं काय होणार आहे, येशूला सर्व माहिती आहे. सर्व माहिती येशूला काय होणार आहे. डोळ्याने ते पाहिलं नाही, कानाने ते ऐकलं नाही, माणसाच्या मनात जे आलं नाही, अशा गोष्टी प्रभू येशूने तुमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेल्या, बनवून ठेवलेल्या आहेत. तुम्ही प्रकाशातील पवित्र जन आहात. तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आज देवाच्या आत्म्याला आमंत्रण द्या तुमच्या जीवनामध्ये. पवित्र आत्मा तू ये, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावला आहे. राबा बाबा बा शेकेरियांदो सेबेरिया शांदाराबा सेकेरियांदाराबा रियांदाराबा सेबेरियांदाराबा सेकेरियांदाराबा रिया Rabba kando robo sinto robo sinda rabba vande reberiando robo sinte reberia mente reberianda rabba zinde reberianda rabba kende reberia onda rabba zindo robo sente rebe. सर्व मूर्ती पूजा सोडून टाका. त्या माणसाला, त्या पैशाला, या जगाबरोबर मैत्री करणं सोडून टाका. येशूला पहिलं स्थान द्या. ओ रबा बाबा बाबा रियांदा रबा. सर्व गोंधळाचे आत्मे निघून जाते. सर्व बाबेल मधून तुम्ही मुक्त होत आहात. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येते. परमेश्वर तुम्हाला दाखवते तुम्हाला काय करण्यासाठी त्याने या पृथ्वीवर ठेवले. तुमची डेस्टिनी, राबा बाबा रिया, त्याचा उद्देश, त्याच्या योजना तो पवित्र आत्मा तुम्हाला दाखवतो. राबा बाबा रियांदा राबा रियांदे रेबे रियांदो रोबो सोको रियांदा राबा शांदे रेबे रियांदा राबा सिबे रियांदा राबा रियां. आराधना करते हैं हम आत्मा और सच्चाई से. अभिषेक करना हमें तेरे पवित्र आत्मा से. आराधना करते हैं हम आत्मा और सच्चाई से. अभिषेक करना हमें
और पीछे ना हटो, मैं केवल तुझसे प्यार हो, मैं केवल तुझसे प्रेम करो यीशु, मैं केवल तुझसे प्यार हो और पीछे ना हटो। हालेलुया। पिता धन्यवाद 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 देतो आम्ही तुझी स्तुती करतो। तुझ्या तेजाने प्रत्येकाला भरलंस, तुझ्या अग्नीने प्रत्येकाला भरलंस, तुझ्या प्रकाशाने प्रत्येकाला भरलंस। तुझा सर्व गोंधळ नष्ट झालेला आहे। तू आम्हाला अंधकाराच्या सत्तेतून काढून तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलास। आम्ही प्रकाशामध्ये आहोत, आम्ही जीवनामध्ये आहोत। तू आम्हाला त्या दुधामध्याच्या देशामध्ये घेऊन आलास। धन्यवाद। सर्व गौरव प्रभू येशू तुला, येशूच्या नावामध्ये आमेन।